सर्वांना शुभ दुपार. कसे आहात सर्व? मजेत ना? प्रथम माझ्या मैत्रिणींना एक मोलाचं सांगणं आहे की सुख दुःख हे सर्वांच्याच वाटेला असतं. आपण आपल्या देवावर आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, पण कुठच्या भोंदूंच्या तेवढं नादी लागू नका. भोंदू हे पैसे कमावण्यासाठी भोंदूगिरी करतात, ते काही देव नसतात. जो खरंच देवदूत असतो तोच मात्र हे करू शकतो की निस्वार्थपणे काम करू शकतो चांगली आणि खरं म्हटलं तर आपण कुणाचं वाईट चित्तायचं नाही, कुणाला वाईट वंगळ बोलू नका. आपली देवावर श्रद्धा असावी आणि आपण दुसऱ्याचे त्रास दुसऱ्याला होऊ नये अशी काळजी घ्यायची. भले आपल्याला कुणी त्रास दिला तर ते देवाला सांगायचं की देवा तू बघ, पण आपण त्याला उलट करायचं नाही. मग त्याच्यातनी आपल्यात काय फरक राहिला? ज्याची कर्म चांगली असतील ते आज उद्या त्याचं चांगलंच होणार. ती कधी पाठीमागच्या पण कर्माचे असतात भोग, कधी ह्या जन्मी केलेल्या कर्माचे भोग असतात. त्यातूनच वाईटातूनच चांगलं होईल आपलं असं आपण मनाशी बाळगायचं आणि देवावर श्रद्धा ठेवायची, निष्ठा ठेवायची. देवाची पूजा करा, अगरबत्ती लावा, कापूर धूप ऊद असं घरात वास दाखवा. आणि कसं की खिडकींवर किंवा बाथरूमच्या खिडकीवर असं काचेचा बाऊल घ्या, त्याच्यामध्ये ते खडं मीठ असतं काळं, ते मीठ ठेवायचं, मिठाचे खडे. त्याने निगेटिव्ह ऊर्जा येत नाही आणि घरात वातावरण चांगलं राहतं आणि कोणाला त्रास नाही आहे. पण मनुष्य सांगू शकतो. आता जिवडा, पशुपक्षी, प्राणी, ते किडी मुंगी ह्यांना काही त्रास नाही आहे का? ती सुखात आहेत का? मग तुम्ही आम्ही तर आपण माणूसच आहे ना. मग त्याच्यासाठी उपाय डॉक्टर तरी आहे, पण किडीमुंगीसाठी काय आहे? मग ते जीवन जगतात ना. मग आपण एकच की भोंदूपासून आपण सावधगिरी बाळगायची. भोंदू फक्त आपल्या स्वार्थासाठी असतो, तो दुसऱ्याचं कल्याण करू शकत नाही. मला हेच वाटतं की जेणेकरून आपल्या आया बहिणी, माझ्या मैत्रिणी अशा लोकांनी सावध राहावे, स्वतःची काळजी घ्यावी. आता नेहमी तुम्ही संध्याकाळी मुख्य दरवाजापाशी दिवा लावा तेलाचा, तुळशीपाशी दिवा लावा तेलाचा आणि घरातून अगरबत्ती, पूर्ण घरातून अगरबत्ती फिरवून बाहेरल्या दरवाजाला लावा. जेणेकरून आपण उपाय करशीलाच तसे थोडी तरी निगेटिव्ह ऊर्जा कमी होईल तुमच्या घरातली आणि पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होईल. घरात अपशब्द काढायचे नाहीत, वाईट वंगाळ घरात बोलायचं नसतं. वास्तू तथास्तू करते. चांगलं बोलाल तर चांगलं घडेल.